नमस्कार मित्रांनो, कालच MPSC ग्रुप बीचा एक्झाम झालेली आहे. तर सेफ स्कोर किती असू शकतो? म्हणजे तुम्हाला मेन्स स्टार्ट करायला. तर आपण बघू प्रत्येक सब्जेक्ट वाईज किती मार्क्स मिळू शकतो आणि फायनली सेफ स्कोर किती असू शकतो. आपण या व्हिडिओमध्ये कट ऑफचा अंदाज घेणार आहोत. जर फर्स्ट आन्सर की आली त्यानंतर आपण कट ऑफ बघणारच आहोत. पण ॲज पर पेपर ॲनालिसिस सेफ स्कोर किती असू शकतो? तर बघूया आपण प्रत्येक सब्जेक्टमध्ये जो हिस्ट्री आहे त्याच्यात मिनिमम 7 to 8 इझिली मिळू शकतात. त्याच्यानंतर जिओग्राफी आहे, सेम 7 to 8 मार्क्स मिळू शकतात. त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे, त्याच्यात 10 ते 13 पर्यंत मार्क्स मिळू शकतात. काही-काही जणांनी आउट ऑफ पण घेतलेले आहेत. आणि त्यानंतर सायन्स सायन्समध्ये पण 8 ते 12ची रेंजमध्ये मार्क्स मिळालेले आहेत. त्यानंतर पॉलिटीमध्ये सुद्धा 8 ते 14 पर्यंत मार्क्स घेतलेले आहे. काही-काहींनी तर आउट ऑफही घेतलेलं आहे. त्यानंतर मॅथ्स अँड रिझनिंग मॅथ अँड रिझनिंग मॅथ अँड रिझनिंगचा सेक्शन खूप सोपं होतं. टाईमामुळे काही तो पूर्ण अटेम्प्ट करता नाही आला. म्हणून इथं 10 ते 15 मार्क्स मिळू शकतात. त्यानंतर सर्वांचा आवडता विषय तो म्हणजे करंट. करंट पाहायला गेलं तर खूपच अवघड होतं. कोणी म्हणजे करंटमध्ये मी तर म्हणतो ज्याला जर 10 जरी मिळाले 15 पैकी म्हणजे खूप झाले. म्हणजे माझ्या ओपिनियनप्रमाणे करंट 4 ते 7 या दरम्यान मुलांना ही रेंज मिळालेली आहे. तर याचा आपण जर सेफ स्कोर काढला तर ज्या मुलांना मेन स्टार्ट करायचे ते कन्फ्युजनमध्ये, तर ज्यांना 63 प्लस आहे त्यांनी मेनची स्टार्ट करायला हरकत नाही. कारण मित्रांनो ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांना माहीत आहे की पेपर कसा होता. आता ज्यांनी एक्झाम दिली नाही म्हणून ते कट ऑफ सांगताय की 50-45चे, पण ही एक अफवा आहे, एक प्रकारे अफवा आहे. कारण ज्यांना माहिती आहे की खरंच ज्यांनी खरंच एक्झाम दिली आहे आणि लायब्ररीत मुलांचे किती मार्क्स येत आहे ॲज पर एक्सपेक्टेड आन्सर की, तर ज्यांना 30च्या 40च्या रेंजमध्ये होते ते डायरेक्ट 50 ते 60च्या रेंजमध्ये आले आणि ज्यांना 40 ते 50च्या रेंजमध्ये होते ते 60च्या 70च्या रेंजमध्ये आले. तर त्यावरून ॲनालिसिस करता 63 प्लस हा सेफ स्कोर आहे. हा कट ऑफ मी सांगत नाही, हा कट ऑफ नाही आहे. हा सेफ स्कोर आहे की ज्यांना मेन स्टार्ट करायची तर ते करू शकता. आपण कट ऑफचं प्रेडिक्शन फर्स्ट आन्सर की आल्यावर घेणारच आहोत. त्याच्यात आपण पूर्णपणे कट ऑफ बघूया. हा फक्त सेफ स्कोर आहे 63 प्लस यांनी मेन स्टार्ट करायला हरकत नाही. धन्यवाद.